ह्या माणसाला बिलोलीकर जास्त भाव देणार नाहीत। ह्या बिलोलीला असा एक भस्मासूर लाभलाय की बस मिळेल ते भस्मस करतच गेलाय। उभा राहिलेल्या उमेदवाराला मतदान करायचं का रात्रंदिवस 24 तास इथे राहणाऱ्याला मतदान करायचं? आताच आमचे भाऊ बोलले संतोष कुलकर्णी निधी खेचून आणण्याची ताकद आहे, परंतु स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी निधी आणतात। बाहेर शहरात राहून बिलोली शहराचा विकास करणाऱ्यांपासून बिलोली शहराची जनता कंटाळलेली आहे। आतापर्यंत जेवढे काही उमेदवार संतोष कुलकर्णी यांच्या बाजूने बोललेले आहेत हेच लोक त्याच्या विरोधात होते। या भ्रष्टाचारी नेत्याचा गाशांग उडाल्याशिवाय शहरातील जागरूक जनता बसणार नाही। की बिलोली शहरामध्ये त्यांच्या वार्डामध्ये त्यांनी जिथे काम करतायत त्यांच्या रोडा तरी त्याला माहित आहेत का? उगा एका मोठ्या नेत्याच्या मागे फिरलं तर निवडणुकीला मतदान होत नाही। नमस्कार, मी संजय सूर्यवंशी। नगरपालिकेचा रणसंग्राम साम टीव्हीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। नांदेड जिल्ह्यात एकूण 12 नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी निवडणूक होत आहे। आपण सध्या आहोत बिलोली या शहरात। बिलोली नगरपालिकेची निवडणूक होत आहे। या नगरपालिकेमध्ये मागच्या वेळेस काँग्रेसची सत्ता होती, परंतु यावेळेस या ठिकाणचं राजकीय चित्र पूर्णतः बदललेलं आहे। आता या ठिकाणची स्थानिक आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्ष आपलं नसीब आजमावत आहेत। सर्वच पक्षाची तयारी आहे, सर्वच पक्षाने ताकदीनिशी या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि आपल्या सोबत येथील सर्वसामान्य नागरिक आहेत आणि त्यांच्यासोबत आपण बातचीत करूयात, जाणून घेऊयात या शहराचा कितपत विकास झाला का आणि राजकीय परिस्थिती या ठिकाणची काय आहे, या संपूर्ण विषयावर आपण या बिलोलीकरांसोबत संवाद साधूयात। मला सांगा, काय सांगाल या आताची जी परिस्थिती कशी असणार आहे आणि मागच्या वेळेस काय परिस्थिती होती आणि एकंदरीत या शहराचा कितपत विकास झाला? आदरणीय आमचे संतोष कुलकर्णी साहेब जेव्हा नगराध्यक्ष होते, मैथिलीताई संतोष कुलकर्णी साहेब, त्यांच्या काळामध्ये जे विकास झाल्या संदर्भामध्ये मी सांगतो की बिलोली शहरामध्ये जे आज नगरपालिका आमची इथं जुनी नगरपालिका होती, त्यांनी जेव्हा नगराध्यक्ष झाले त्यानंतर जे आहे ते शासकीय जमीन खरेदी करून त्या शासकीय जमिनीवर जवळपास भव्य दिव्य अशी इमारत त्या ठिकाणी जे आहे ते बांधकाम केले आणि खाली आमच्या बिलोली शहरामध्ये एकतर शॉपिंग सेंटर नव्हते, कॉम्प्लेक्स नव्हते, ह्या सर्वांना व्यापार आमचं जे आहे ते खूप कमी प्रमाणामध्ये होतं, पण त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्यापाऱ्यांना एक संधी करून दिली। खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी व्यापार संकुल तयार केलं, व्यापार संकुल तयार करून त्यामध्ये मागच्या बाजूला नगरपालिका दिली आणि वर सुद्धा अजून भव्य दिव्य असे कार्यालय त्यांनी त्या ठिकाणी उभा करून ठेवले आहेत। एवढंच नाही तर आमची जे ईदगाह मस्जिद आहे, जे आता भव्य दिव्य, जे अगोदर आम्हाला पायी जाता येत नव्हतं, त्या ईदगाह मस्जिदला जे आहे ते दरवर्षी जे आहे ते नमाज पढण्यासाठी मुस्लिम बांधव जातात आणि आम्ही त्यांना सगळ्यांना गळाभेटी करण्यासाठी जातो, पण जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता सुद्धा नव्हतं। पण संतोष कुलकर्णी साहेबांच्या अध्यक्षतेच्या काळामध्ये त्यांनी अतिशय सुंदर असं खालून ते वरपर्यंत जाण्यासाठी पायऱ्या, रस्ता आणि वर नमाज पढण्यासाठी जे लागणारी सगळी सुविधा त्या ठिकाणी त्यांनी करून दिलेली आहे। एवढंच नाही तर आज डिप्टी कलेक्टर जे इमारत आमच्या गावामध्ये नव्हती त्यांनी सुद्धा ते बांधून दिलेली आहे आणि आता त्याचं भूमिपूजन उद्घाटन थोड्या काही दिवसामध्येच होणार आहे। यासोबतच त्यांनी जे आहे ते बिलोली शहरामध्ये हा जो रस्ता आहे त्यांनी मंजूर करून आणला। नसता कोंडलवडे जायला आम्हाला जे आहे ते 1 तासच्या वरला, धर्माबाद जायला 1 तास लागत होते, तर त्यांनी जे आहे ते आम्हाला आता शॉर्ट मध्ये एकदम जे आहे ते 10-15 मिनिटांमध्ये आम्ही धर्माबाद पोहोचू शकतो। अशा अनेक त्यांनी जे आहे ते बिलोलीमध्ये व्यवस्थित आता या ठिकाणी वाचनालयाची एवढी सुंदर या ठिकाणी इमारत बांधली। आज आमच्या बिलोली शहराचे सुशिक्षित बेरोजगार MPSC तयार करणारी मुलं पुणे, नाशिक, नांदेड अशा ठिकाणी जाऊन हजारो रुपये खर्च करून त्यांनी जे आहे ते शिकत होते। त्यांनी जे आहे तर ते सगळं हे करून या ठिकाणी असे 50 काठचं इमारत जे आहे ते बांधून देऊन मुलांना जे आहे ते सुखसुविधा करून दिली आहे। एकंदरीत पाहिलं तर मागच्या काळात संतोष कुलकर्णी यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात विकास झाल्याचा दावा त्यांनी केलेला आहे। तुम्ही काय सांगाल, आता काय परिस्थिती असणार आहे? खरंच विकास झाला का? सगळे खोटे दावे आहेत। खरं विकासाबाबत पाहता काम करणारा तोच, नगराध्यक्ष तोच, गुत्तेदार तोच। बिलोलीची वास्तविक परिस्थिती पाहता आमचे मित्र शंकरदादा सांगितल्याप्रमाणे जे ईदगाहचं काम झालेलं आहे त्याची मागणी मी केली, त्याचा पाठपुरावा माझ्याकडे पुराव्यानिशी आहे। त्याची निधी मी स्वतः खेचून आणलेली आहे। आदरणीय खासदार शिवराज चव्हाण तत्कालीन जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हाचा मी पाठपुरावा केला, माझ्याकडे पुरावा तुम्हाला देता येईल।
आणि 15 वर्षात जे कीड लागलेली आहे भ्रष्टाचाराची एकंदरीत पाहता शहरामध्ये जनता खूप त्रस्त झालेली आहे. निधी आणणारा तोच, गुत्तेदार तोच, भ्रष्टाचारी तोच, एकच माणूस. आणि विविध पक्षातील लोक वळून घेणे आणि राज्य करणे हे त्याची कला आहे. ते लोकांना जाणून घेतलेली आहे. याच घडीला शहरातली जे जनतेची भावना तुम्ही बघितली असतील तर वास्तविक पाहता जनतेनं रोड एकंदरीत मागील 15 वर्षापासून निधी आणणारा तोच आणि काम करणारा आणि भ्रष्टाचार करणारा तोच असा आरोप त्यांनी केलेला आहे. काय सांगाल, कशा पद्धतीनं या वेळेचं राजकारण इथलं असणार आहे, कसे गणित असणार आहेत, मागच्या वेळेस आणि आताच्या वेळेस काय परिस्थिती या ठिकाणी असणार आहे? आताच्या या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बघितलं तर आता जो उमेदवार मिळालेला आहे काँग्रेसचा, त्याचं या बिलोली शहरामध्ये घर सुद्धा नाहीये. त्याच्यामुळे बोगस उमेदवार देऊन या ठिकाणी निवड एका काम करणाऱ्या संतोषदादा कुलकर्णी हे जे बिलोलीचं लोकप्रिय नेतृत्व आहे, या नेतृत्वाला हरवण्यासाठी किंवा त्यांना डॉपेच करण्यासाठी, त्रास देण्यासाठी या ठिकाणी काँग्रेसचं एक या ठिकाणी षडयंत्र आहे. मुळात बघितलं तर भरत पवार हा निकृष्ट कामं करून गुत्तेदारी करणारा माणूस आहे आणि त्याच्यामुळं ह्या माणसाला बिलोलीकर जास्त या ठिकाणी भाव देणार नाहीत, यात कोणतीही तीळ मात्र शंका नाही. आणि संतोषदादा कुलकर्णी हे गेल्या 20 वर्षापासून बिलोली शहराचं नेतृत्व करत आहेत, गोरगरिबांचं नेतृत्व करत आहेत. अनेक लोकांच्या, सर्वसामान्य लोकांच्या समस्या ज्या आहेत ते त्या ठिकाणी घेऊन या ठिकाणी न्याय देण्याचे काम संतोषदाच्या मार्फत या ठिकाणी करत आहेत आणि ते करणारच आहेत, त्याच्यात काही विषय नाही. निश्चित म्हणजे एकंदरीत पाहिलं तर संपूर्ण शहराचा विकास या ठिकाणी झाल्याचा त्यांनी दावा केलेला आहे. अजून काही नागरिक आपल्या सोबत आहेत. काय सांगाल, बिलोली शहराचे तुम्ही सर्वसामान्य नागरिक म्हणून या निवडणुकीकडे कसं पाहता? नमस्कार, मी देवके भास्करराव बोलतो. इथला एक वोटर आहे. मी मतदान करणारा सामान्य जनतेतला एक माणूस आहे. मी आजपर्यंत कुठल्याही राजकीय लोकांशी माझा संपर्क नव्हता आणि यापुढेही राहणार नाही. पण सांगायचं तात्पर्य म्हणजे ह्या बिलोलीला असा एक भस्मासूर लाभलाय की बस मिळेल ते भस्मस करतच गेलाय. आणि आता नवीन आलेले आणि जुने आलेले, आताच माझे एक भाऊ बोलले की बस त्यांच्या घरात आज एक लायसन जरी रद्द झालं, गुत्तेदारीचं दुसरं तयार आहे, दुसरं रद्द झालं तर तिसरं होणार आहे. 1907 पासून असे महारोग, ज्या रोगाला तोडच नाही, हातपाया सकट निकामी करणारा, आज जनतेमध्ये पाण्याची सोय नाही. आज कुठल्याही वार्डात जाऊन बघा, आता नवीन येणाऱ्यांनी पाणी पाजवायचा एक केविलवाना प्रयत्न केलाय. पण यापुढे 7 पासून आजपर्यंत पाणी नव्हतं. आता एक 17-18 काहीतरी बोरवेल मारलेत म्हणे, तेही गुत्तेदारच होतं, हेही गुत्तेदारच आहेत. एक मिनिट साहेब, एकमेकांना एवढे काम असे भयानक करतात बरं का, एवढे भयानक काम करतात की बस आज बिलकुल ह्या दोघांचीही गरज नाही बिलोलीला. इथं विकासाच्या नावाखाली संपूर्ण भकास आहे. बिलोलीमध्ये स्वतः तुम्ही फिरू शकता, भास्कर नगर मध्ये फिरू शकता, प्रत्येक वार्डात तुम्ही जाऊ शकता. काय पाण्याची सोय आहे, रस्त्याची काय सोय आहे, कुठले काम काय झालेत. आता जे विकास आमचे शंकररावजी माहुलगे सांगलेत, हे बांधकाम झालं, ते बांधकाम झालं. आज ईदगाच्या शिड्या भास्कररावांनी मंजूर केलेल्या आहेत, खतगावकर साहेबांनी. तेव्हापासूनच हे काम चालू होतं. आता फक्त नवीनला जुन्याला नवं. विकासाच्या नावावर बिलकुल कुठे झाले नाही. पिण्याच्या पाण्याची देखील सुविधा या शहरात नाही असा आरोप त्यांनी केलेला आहे. काय सांगाल, खरंच त्यांनी जे आरोप केलेले ते त्या आरोपामध्ये काय तथ्य आहे का? मी माजी नगराध्यक्ष मारुती पटाईत, मला एक म्हणायचं आहे आपल्या बंधूंना की बाबा ठीक आहे, संतोष कुलकर्णी काम करतो असं म्हणणं आहे, पण वस्तुस्थिती सांगतो मी की मागील 10 ते 15 वर्षापासून नगराध्यक्ष ते आहेतच. पण मला एक म्हणायचं आहे की माझ्या मित्राने एक सांगितलं की गुत्तेदारी करतात, पण हे अत्यंत चुकीचं आहे. आमच्या 20चे 20 आणि अध्यक्षासकट एकाकडेही लायसन्स गुत्तेदारीचा नाहीये. आणि जे आता उमेदवारी जे भरत पवार आहेत ते स्वतः गुत्तेदारी आहे, त्यांचं स्वतःचं लायसन्स त्यांचं स्वतःचं आहे. आता बिलोली शहरामध्ये पाण्याचं, जे माझे बंधू देवके बोलले की पाणी टंचाई, तुम्हाला एक सांगू इच्छितो की बिलोलीच्या दत्त मंदिराच्या खाली 3 ते 3.5 कोटीची
पाणी पुरवठ्याची योजना बांधलेली आहे, त्या योजनेच्या टाकीमध्ये एक थेंब सुद्धा पाणी आलेलं नाही. ते हे कोण काम केलंय? लायसन्स सगळं गुत्तेदार कोण केलंय? ऍडव्होकेट भरत पवारनं काम केलेलं आहे ते स्वतःनं. म्हणून खरा गुत्तेदार तो आहे. आमच्याकडले 20चे 20 आणि अध्यक्ष सगळं कोणाकडे गुत्तेदारीचं लायसन्स नाहीये. म्हणून आणि दुसरी गोष्ट सांगायला हरकत नाहीये की उमेदवार फक्त त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात आलेले आहेत. आता इथे जे आलेले आहेत त्यांचं स्वतःचं घर नाहीये ऍडव्होकेट पवार साहेबांचं, की स्वतः आता किरायाच्या बंगल्यामध्ये ते राहिलेले आहेत. आता किरायाचा बंगला केव्हापर्यंत आहे? निवडणुकीपुरतं. 3 तारखेला जेव्हा निवडणूकचा निकाल लागेल ते घर सोडून निघून जाणार आहेत. त्याच्यामुळे अंशतः उभ्या राहिलेल्या उमेदवाराला मतदान करायचं का रात्रंदिवस 24 तास इथं राहणाऱ्याला मतदान करायचं हे ठरवणारी जनता ती आहे. एकंदरीत याच्यावरून असं लक्षात येते की काम आणि गुत्तेदारावर जास्त भर इथल्या बोलण्यातून सगळ्यात निष्कर्ष निघतोय. काय सांगाल, कशी परिस्थिती असणार आहे? तुम्ही बिलोलीकर म्हणून, सर्वसामान्य नागरिक म्हणून काय सांगाल? मी या ठिकाणी सांगू इच्छितो की विकास कामाच्या मागण्या अनेक लोक करतात, पण या ठिकाणी प्रत्यक्ष विकास हा संतोष कुलकर्णी यांच्या माध्यमातूनच होतो. कारण संतोष कुलकर्णी यांच्याकडेच महाराष्ट्रात कोणाची सरकार राहू द्या, बिलोली वासियांसाठी निधी खेचून आणण्याची ताकद ही संतोष कुलकर्णी मध्येच आहे, हे बिलोली वासियांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. त्यानंतर आज निवडणुकीचं वारं इथं वाहत आहे. या निवडणुकीमध्ये उमेदवार किती पैसे खर्च करतो हे विचारणारे या ठिकाणी चालू आहे. पण संतोष कुलकर्णी असे एकमात्र व्यक्ती आहेत जे या ठिकाणी सर्वसाधारण आमचे मुकिंदर कुडके असतील, सर्वसाधारण आमचे महेंद्र गायकवाड असतील, सर्वसाधारण आमचे राजू कुडके असतील, अशा उमेदवाराशी पाठीशी राहून अशा तरुणांना संधी देऊन बिलोलीला विकासाच्या पथावर नेणारं नेतृत्व म्हणजे संतोष कुलकर्णी आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम संतोष कुलकर्णी यांच्या माध्यमातून होत असल्याचं यांनी सांगितलेलं आहे. काय सांगाल बिलोलीकर म्हणून, तुम्ही काय सांगाल? या ठिकाणी आताची निवडणूक कशी असणार आहे? मागच्या कार्यकाळात काय विकास झाला का? अजून काही कामे होणे बाकी आहे का? बेरोजगारीचा प्रश्न असेल, अनेक मुद्दे या ठिकाणी आहेत. काय सांगाल? नांदेड जिल्ह्यातला बिलोली शहर हा बिलोली तालुका विकासापासून कोसो दूर आहे. आणि राहिला प्रश्न 15 वर्षापासून जे माजी नगराध्यक्ष आहेत संतोष कुलकर्णी यांनी बिलोली शहरात निवडणुकीच्या तोंडावर येतात, निवडणूक घेतात, 15 वर्ष बिलोली शहरातून गायब राहतात. बिलोली शहरवासियांची इच्छा अशी आहे की या वेळेस बिलोली शहरात राहणारा उमेदवार नगराध्यक्ष पदाचा पाहिजे. इथं नांदेड किंवा मुंबई वारी बसून बिलोली शहर चालवणारा उमेदवार नको आहे. भरत पवार असो का संतोष कुलकर्णी असो, दोन्ही उमेदवार हे बाहेर गावी राहणारे उमेदवार आहेत. बिलोली शहरात राहणारा उमेदवार इंग्रजीत यादवराव तुडमे हे बिलोली शहरात राहतात. रात्रीच्या 2 वाजले तरी बिलोली शहरवासियांना कोणती संकट आली तर नगराध्यक्ष जनतेच्या पाठीशी राहणारा उमेदवार या ठिकाणी राहावा ही जनतेची भावना आहे. विकासाच्या बाबतीत जो काही निधी, जो आताच आमचे भाऊ बोलले संतोष कुलकर्णी निधी खेचून आणण्याची ताकद आहे. निधी खेचून आणतात, परंतु स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी निधी आणतात. बाकी जनतेचा काहीच फायदा होत नाही. त्याच्यानं काय साध्य होते? 15 वर्षांपासून बिलोली शहराला पाणी भेटलं नाही, रस्ते भेटले नाही, स्वच्छ उद्यानं भेटले नाही, रुग्णालयाची अवस्था काय आहे, क्रीडांगणाची अवस्था काय आहे, नगरपालिकेतील जनतेची अवस्था काय आहे? काहीच नाही. विकासापासून बिलोली शहर हा कोसोदूर झालेला आहे. बाहेर शहरात राहून बिलोली शहराचा विकास करणाऱ्यांपासून बिलोली शहराची जनता कंटाळलेली आहे. यावेळेस बिलोली शहरात राहणारा उमेदवार निवडून देण्याचं ठरवलेलं आहे. दुसरे काही नागरिक आहेत आपल्या सोबत. काय सांगाल, बिलोली शहर आणि या नगरपालिकेचा इतकं विकास झाला, आताची काय परिस्थिती या ठिकाणची असणार आहे? आज घडीला जे संतोष कुलकर्णीच्या विरोधात जे बोलत आहेत, संतोष कुलकर्णीने जर विकास केला नसेल तर विकासाची जे काय कामं केलेले तुमच्या डोळ्यासमोर आहेत. आजपर्यंत संतोष कुलकर्णीच्या पाठीशी राहून, संतोष कुलकर्णीच्या सोबत राहून मलिदा खाणारे लोक आज संतोष कुलकर्णीच्या विरोधात बोलत आहे. आज मला खंत वाटते, आज संतोष कुलकर्णीला बदनाम करण्याचं षडयंत्र यांनी रचलेलं आहे. हा भरत पवार आज 4 बोर मारून म्हणतो मी विकास करतो. तुझी 3 तारखेला बॅग लपटून तुला बाहेर जावं लागेल, तुला नांदेडला परत जावं लागेल. 2 तारखेपर्यंत हा भरत पवार दिसला नाही, त्याच्यानंतर हा भरत पवार दिसणार नाही, काँग्रेसचे दिसणार नाही, राष्ट्रवादीचे पण दिसणार नाहीत. आज बिलोली शहरामध्ये राहणारे लोक यांनी काही विकासापासून काही दूर नाहीत का?
यांनी काय गावातले काय पहिले प्रतिनिधित्व केले नाहीत का? यांनी काही 40 वर्षापासून हे काय करायलेत? आज 15 वर्षापासून जे संतोष कुलकर्णी करून दाखवलं हे कोणीच करून दाखवलं नाही. आज बिलोली शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकला. अजूनही जे कामं राहिलेले आहेत आपल्या बिलोली शहराच्या मोठ्या तळ्याला जे आहे ना एक पर्यटन स्थळ असं बनवण्याचा त्यांचा विचार आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही सगळी जनता आहे. आज घडीला परवा दिवशी जो आमचा रॅली निघाली होती त्या रॅलीमध्ये 7,000 लोकांनी सहभाग नोंदविला. या 7,000 लोकांनी यांना असं दर्शन दिलं की संतोष कुलकर्णी शिवाय पर्याय नाही. येऊन येणार कोण? संतोष कुलकर्णी यांच्याशिवाय पर्याय नाही. दुसरे काही नागरिक आहेत, काय सांगाल? आताची काय परिस्थिती असणार आहे? विकास मागच्या काळात झाला का? अजून काही समस्या आहेत तिथल्या? पाण्याचा प्रश्न असेल, बेरोजगारीचा प्रश्न, काय समस्या आहे? पाण्याचा प्रश्न यासाठी गंभीर झाला. जून 1995 ला जी पाण्याची स्कीम होती त्यामध्ये पाईपलाईन पुजून गेलेली आहे. त्यामुळे बिलोली शहराला पाणी पुरवठा होत नाही. यामध्ये कोणाचा काही दोष नाही. आम्ही संतोष कुलकर्णी जे कॅन्डिडेट दिलेत ते सर्व कॅन्डिडेट त्यांनी सर्व जाती धर्माचे दिलेत. आतापर्यंत मुस्लिम समाजाला 6 कॅन्डिडेट कोणत्याही पक्षाने दिले नाही. मराठवाडा जनहित पक्षानं आता मुस्लिम समाजाचे 6 कॅन्डिडेट दिलेत. कोळी समाजाचे 4 कॅन्डिडेट दिलेत. सर्व जाती जमातात सलोखा राखून दिलेत. संतोष कुलकर्णी हा विकास काम करतो, रात्रंदिवस सुखात दुःखात जातो. संतोष कुलकर्णी हा विकासाच्या बाबतीमध्ये सर्वसामान्यांसोबत असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. सर्वसामान्य नागरिक आपल्या सोबत आहेत. काय सांगाल, कशी परिस्थिती असणार आहे? तुम्ही सर्वसामान्य नागरिक म्हणून या शहरात काय काय होणं अपेक्षित आहे? तुम्हाला काय वाटतं? पहिलं तर सर्वांना नमस्कार. आतापर्यंत जेवढे काही उमेदवार संतोष कुलकर्णी यांच्या बाजूने बोललेले आहेत हेच लोक गेल्या 5 वर्षामध्ये त्याच्या विरोधात होते. त्याने गेल्या 5 वर्षामध्ये निवडणुकीच्या अगोदर हेच लोक त्यांचा अपप्रचार करत होते, संतोष व्हायचा. पण पैशाच्या लालसापोटी, सत्तेपोटी आज त्याचे वावा करत आहेत. ते लोक सामान्य जनता म्हणून काही लोक गेल्या निवडणुकीमध्ये आम्ही संतोषला बिलोलीच्या बाहेर काढू असं वचन जनतेला दिलते. पण आज तेच लोक त्याच्या बाजूला जाऊन बसलेत. आणि आमचे आता मुख्येंद्र भाऊ कुडके संतोष कुलकर्णीच्या विरोधामध्ये, त्यांच्या म्हणजे प्रतिनिधीच्या विरोधामध्ये आमच्या नगरपालिकेपुढे रस्त्याचं बांधकाम झालं. हेच मुख्येंद्र कुडके त्याच्या विरोधात उपोषणाला बसला होता. आणि हाच उमेदवार आज त्या भ्रष्टाचारीच्या मागे त्याचा उमेदवार म्हणून माझ्या साठेनगर मध्ये आणि दलित वस्तीमध्ये, साठेनगर, आंबेडकर नगर मध्ये ज्या सीसी रोड आणि नालीची आवश्यकता होती त्या ठिकाणी आदरणीय मैथिलीताई कुलकर्णी नगराध्यक्ष असताना मी रितसर पाठपुरावा केला आणि आंदोलन केलं. त्याच्यानंतर माननीय मैथिलीताई कुलकर्णीच्या मार्गदर्शनाखाली आमच्या साठेनगर येथे भव्य दिव्य असे रस्ते झाले, नाले झाले. त्याच्यामुळे मैथिलीताई कुलकर्णी आणि संतोष कुलकर्णी हे गोरगरिबांचं, दलितांचं, मागासवर्गीयांचं हे नेतृत्व आहे. हे काही जणांना खपत नाहीये. शेवटचा प्रश्न मला सांगा, या ठिकाणी आता काय परिस्थिती असणार आहे आणि कशा पद्धतीनं या निवडणुकीला इथले लोक सामोरे जातात? आज घडीला परिस्थिती पूर्ण बदललेली आहे. आज घडीला शहरातील निवडणुकीसाठी जे काही परिस्थिती निर्माण झालेली आहे 100% परिस्थिती बदललेली आहे. या भ्रष्टाचारी नेत्याचा शहरातून घाशांग उडाडल्याशिवाय शहरातील जागरूक जनता गप्प बसणार नाही. आणि जे काय ते बोलणारे लोक आहात, माझं जसं एक सहकारी मित्राने सांगितलं त्याच्यावरती सगळं त्याने पूर्णविराम लावलेला आहे. इथं तुम्ही, मला असं वाटतंय की तुम्ही पूर्वनियोजित लोकांना बोलून ठरवून तुम्ही इथं काही बाईट घेताय असं मला वाटते. इथं फक्त मी काँग्रेसचा मी एकटा येथे सगळं उदो वाहवाही करणारे आणि विरोधात जाणारे तो वेगळे. इथं विचित्र प्रकार तुम्ही जनतेशी तुम्ही नाळ जोडलेली शहरातली जे कोण काम करणार आहे तो तुम्हाला कळेल. पण आज मी तुमच्याशी बोलतोय, ठराविक वगैरे असं काही नाही. तुम्ही तुमची बाजू मांडा, तुम्ही इथं हजर आहात. आजच्या परिस्थितीमध्ये संतोष कुलकर्णी नांदेड आणि मुंबईला त्याच्या गाशा गुंडाळल्याशिवाय शहरातील जागरूक जनता गप्प बसणार नाही. आणि 100% काँग्रेसची सत्ता, एक हाती सत्ता शहरामध्ये, नगरपालिकेवर एक हाती सत्ता काँग्रेस येणार हे असं सांगताय. काय सांगाल तुम्ही एक सर्वसामान्य नागरिक म्हणून? काय सांगाल? जय भीम. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रभाग क्रमांक 7 आंबेडकर नगरचा उमेदवार आहे. प्रामाणिकपणानं इथल्या सत्ताधाऱ्यांनी सांगावं, ज्यांनी कामाचा कामाचा उदय फोन प्रेसच्या माध्यमातून त्यांचे जे समर्थक केलेले आहेत. माझ्या वार्डामध्ये 10 वर्षापासून सिमेंटचं टोपलं पडलं नाही.
त्या नगरसेवकाला तिथल्या जे कोणी अपोज मधला नगरसेवक आहे त्यांना मतदान मागण्यासाठी जनतेमध्ये फिरण्यासाठी त्याचं मन तरी गवा देईल का, एवढं त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. जे कोणती आघाडी माझ्या वार्डामध्ये आलेली आहे आणि काँग्रेस आलेला आहे त्यांना विचारा की बिलोली शहरामध्ये त्यांच्या वार्डामध्ये त्यांनी जिथे काम करतायत प्रभाग क्रमांक 7 आंबेडकर नगर मध्ये त्यांच्या रोडा तरी त्याला माहित आहेत का? उगा एका मोठ्या नेत्याच्या मागे फिरलं तर निवडणुकीला मतदान होत नाही. जनतेच्या पाया पडून जनतेचे कामं करावं लागते. तिथे वार्डा किती खड्डे पडले, किती लोक तिथे पडून पाय फ्रॅक्चर झालेत हे कोणाला माहिती नाही. माझ्या वार्डामध्ये 10 वर्षापासून शौचालयाचे जे नगरपालिकेच्या अंतर्गत व्यवस्था या सर्वसामान्य जनतेसाठी आणलेली आहे ते आज धूळखाट पडलेली आहे. या सर्वसामान्य जनतेला नगरपालिकेच्या ह्या लोकप्रतिनिधीला कळत नाही का? आता इलेक्शन आले की पांढरे कपडे घातले की लीडरच्या मागे फिरले तर तिकीट घेतलं म्हणजे मतदान भेटलं का? या गोष्टीचं तुम्ही आत्मपरीक्षण केलं पाहिजे. 10 वर्षापासून माझ्या वार्डामध्ये एक असं टोपल्यावर सिमेंटचं पडलं नाही याचा आत्मपरीक्षण सत्ताधाऱ्यांनी केलं पाहिजे एवढं या ठिकाणी मी सांगतो. निश्चित हे होते बिलोलीकरांच्या अनेक समस्या आहेत. पाण्याची समस्या असेल आणि विविध विकास कामांच्या समस्या असतील हे सर्वसामान्य बिलोलीकरांनी आपल्या समोर मांडलेले आहेत. येणाऱ्या या निवडणुकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इथली स्थानिक विकास आघाडी हे नशीब आजमावत आहेत. त्यामुळं या निकालानंतर या नगरपालिकेवर कोण विराजमान होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, बिलोली, नांदेड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.